नवीन पद्धतीने आज आपण वांग्याचं भरीत बनवणार आहोत। अतिशय चविष्ट व चवदार असं हे बनलं जातं। आपण रेसिपीला लगेच सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 250 ग्रॅम हे वांगं घेतलेलं आहे। वांगं डार्क कलरचं पाहूनच घ्यायचं आहे। सर्व बाजूंनी आता वांग्याला आपण तेल लावून घेऊ, यामुळे वांग्याची सालपट पटकन काढता येतात। आता वांग्याला सर्व बाजूंनी चिरा देऊन घेऊ, त्यामुळे वांगं आतमध्ये किडकं वगैरे आहे का नाही ते आपल्याला दिसून येतं व वांगं पटकन भाजलं देखील जातं। वांग्याला इथे सर्व बाजूनी चिरा देऊन झालेले आहेत। गॅस मी चालू केलेला आहे, त्यावरती जाळी ठेवलेली आहे। जाळीवरती ठेवून हे वांगं सर्व बाजूनी आता भाजून घेऊ। अलटी पलटी करून सर्व बाजूनी इथे वांगं भाजून घ्यायचे। वांगं इथे सर्व बाजूनी भाजून झालेलं आहे। याला आता आपण थंड करून घेऊ। वांग इथे थंड झालेलं आहे, यावरची साले आता आपण काढून घेऊ। तेल लावल्यामुळे वांग्याची साल अशी पटकन निघली जाते। एका मॅशरने आता वांग आपण मॅश करून घेऊ। असं वांग मॅश केल्यामुळे खाताना आपल्याला गाठी वगैरे लागत नाहीत वांग्याच्या। पूर्ण प्लेन असं हे करून घ्यायचे। आता इथे वांग मॅश करून झालेलं आहे। गॅसवरती कढई गरम झालेली आहे। 3 चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल थोडंसं जास्ती घालायचं आहे। अर्धा चमचा जिरे व अर्धा चमचा मोहरी यामध्ये घातलेली आहे। जिरे मोहरी तडतडले की 2 मीडियम साईजचे कांदे मी इथे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा आता गुलाबीसर भाजून घ्यायचा आहे। इथे मी 4-5 कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत। कांदा जास्ती करपू द्यायचा नाही, त्यामुळे भरिताला करपट असा वास येतो। आता इथे 5-6 लसणाच्या पाकळ्या मी ठेचून घेतलेल्या आहेत, त्यास देखील यामध्ये घातलेल्या आहेत। कांद्यासोबतच या गुलाबीसर अशा भाजून घ्यायच्या, म्हणजे त्याची चव छान येते। कांदा इथे गुलाबीसर भाजून झालेला आहे। आता एका मीडियम साईजच्या टोमॅटोची इथे मी पेस्ट करून घेतलेली आहे। तुम्ही टोमॅटो बारीक देखील चिरून घेऊ शकता, परंतु अशी पेस्ट करून घेतल्यामुळे भरीत अतिशय चवदार असं बनलं जातं। तुम्ही नक्की ट्राय करून पाहू शकता। आता टोमॅटो खाली लागू नये यासाठी 3 ते 4 चमचे यामध्ये पाणी घातलेलं आहे। यामुळे टोमॅटो शिजला देखील जातो व छान परतला देखील जातो। आता याला तेल सुटलेलं आहे, यावरती आपण पावडर मसाले घालू। अर्धा चमचा घरगुती मसाला घातलेला आहे। पाव चमचा इथे काश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे व पाव चमचा हळद घातलेली आहे। छान तेल सुटेपर्यंत यांना परतून घ्यायचं आहे। व्यवस्थित आता हे सर्व एकजीव झालेलं आहे। मसाले सर्व मिळून आलेले आहेत। आता यावरती आपण मॅश केलेलं वांग घालू। छान व्यवस्थित आता हे सर्व परतून घ्यायचं आहे। सर्व असं एकजीव झालं पाहिजे। आता यावरती चवीनुसार मीठ घालू। तुम्ही तुमच्या आवडीनुसार चवीनुसार मीठ व मसाले घालू शकता। व्यवस्थित आता हे सर्व परतून घ्यायचं आहे। मीठ मसाले सर्व व्यवस्थित यामध्ये मुरण्यासाठी मिनिटभरासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे। इथे मिनिटभर झालेला आहे। भरीत आपलं रेडी झालेलं आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर वरनं घालायची। आता छान व्यवस्थित हे मिक्स करून घेऊ। बऱ्याच प्रकारे भरीत हे बनवलं जातं, परंतु अशाही पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहू शकता। अतिशय चवदार असं हे भरीत बनलं जातं। गरमागरम ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी यासोबत तर अतिशय चविष्ट लागतं। नक्की तुम्ही ट्राय करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।